नमस्कार मंडळी. पोर्तुगीजांच्या काळातील लाईट हाऊसवरून असा व्ह्यू कधी पाहिलाय का? डे 51. सकाळी उठल्यानंतर डे लाईटमध्ये विला अजूनच सुंदर दिसत होता. आमचं पॅकेज होतं पर पर्सन 2400, ते पण सॅटर्डे संडेसाठी, ज्यामध्ये 4 मील इन्क्लूड होते. फुल व्हॅल्यू फॉर मनी. फ्रेश होऊन ब्रेकफास्टला गरम गरम बुर्जी पाव आणि चहा घेतला आणि आम्ही निघालो कोर्लाई फोर्टकडे. फोर्टच्या आसपासचा व्ह्यू एकदम भारी होता. बीचला लागूनच फोर्टकडे जाण्याचा रस्ता होता. फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो, कोर्लाई फोर्ट. फोर्टच्या एंट्रीच्या आधी पोर्तुगीजांच्या काळातलं लाईट हाऊस होतं. आतमध्ये जाण्यासाठी एंट्री फी होती पर पर्सन 20 रुपीज. वर जायला नॅरो स्टेअरकेस होत्या आणि जागा पण खूप कमी होती. लास्ट फ्लोअरला तर अगदी छोट्याशा बॉक्स सारखं होतं. हाताला प्लॅस्टर असल्यामुळे वर चढणं डिफिकल्ट होतं, पण शेवटी वर पोहोचलो. वाह, काय व्ह्यू होता. लाईट हाऊस वरून पूर्ण सी व्ह्यू दिसत होता आणि बाजूलाच कोर्लाई फोर्ट पण क्लिअर दिसत होता. थोडा वेळ फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि मग परत खाली आलो. बाहेर येऊन थेट आम्ही विलाकडे निघालो. विलावर येतात जेवायला बसलो. आज मेन्यू मध्ये फिश होता, सुरमई आणि पापलेट थाली. फिशवर मस्त ताव मारला, मग जेवून मुंबईकडे जाण्याची जर्नी सुरू केली. वाटेत सनसेट एन्जॉय करत टी ब्रेक साठी अमृत बेकरीला थांबलो. मस्त गरम गरम चहा घेतला, सगळ्यांना बाय केला आणि अटल सेतूवरून दादरला पोहोचलो. असा हा अलिबाग ट्रिपचा दिवस संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.